आणि आता बुलेटिनमध्ये घेणार आहोत बातम्यांचा झटपट आढावा। राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील असंख्य महिलांनी एकत्रित येऊन सत्कार केलेला आहे। महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर आणि समान हक्क मिळवून देणारे महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य ठरले। या सन्मान सोहळ्यामध्ये महिला मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या। वाशिम जिल्ह्यामध्ये विशेष गहन पुनरावलोकन एसआयआर मोहिमेला वेग आलेला आहे। अवघ्या 12 दिवसांमध्ये 5,12,000हून अधिक मतदारांची माहिती संकलित करण्यात आली आहे। डिजिटल नोंदणीची प्रक्रियाही वेगाने सुरू आहे। नाशिकमधील चांदवडच्या रायपूर येथील प्रयोगशील शेतकऱ्यांना उपलब्ध पाण्याचं योग्य नियोजन करून टप्प्याटप्प्याने सुमारे 3.5 एकर क्षेत्रावर कोथिंबीरीची लागवड केली आहे। या कोथिंबीरीवर 10,000 रुपये खर्च करून केवळ 40 दिवसात 75,000 रुपयांचा भरघोस नफा मिळाला आहे। पुणेकरांवरील पाणी कपातीचं संकट टळलंय। खडकवासला साखळी धरणामध्ये 16 टीएमसी पाणीसाठा जमा झाल्यानं पुणे मनपानं पाणी कपात तुर्तास रद्द केलेली आहे। वारी दरम्यान सुरू झालेला नियमित पाणी पुरवठा सोमवारपासून तसाच सुरू राहणार आहे। भंडाऱ्यातील साकोली तालुक्यातील जांभळे बिबटमध्ये एका शेतकऱ्यानं वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण केलं। वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहाय्यक आणि अधिकारी यांच्या मार्गदर्शनात जेसीबीच्या सहाय्यानं अतिक्रमण काढले। यावेळी संबंधित शेतकऱ्याला तंबी देखील देण्यात आली आहे। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील चुडावा परिसरामध्ये राहणारी 14 वर्षीय मुलगी 4 महिन्यांपासून बेपत्ता आहे। नातेवाईकांमधील एका युवकानं मुलीला फूस लावून पळून नेल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। चुडवा पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल होऊन 14 दिवस होऊनही मुलीचा शोध लागत नसल्यानं पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीकाठी चळे आंबे भागामध्ये वाळू माफियांनी धुमाकूळ घातलेला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शेतामध्ये वाळू वाहतूक करणारा टिप्पर पलटी झाल्यानं उसाचं नारळाच्या झाडाचं नुकसान झालंय। पावसाळा सुरू होऊन महिना उलटलाय तरी देखील मराठवाड्यातील काही भागात पाणी टंचाईची धग कायम आहे। प्रशासनाच्या अहवालानुसार विभागातील 187 गावं आणि वाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय, तर पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून 882 विहिरींचं अधिग्रहण कायम ठेवण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगर शहर कचरामुक्त करण्यासाठी पालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे। शहरामध्ये उघड्यावर कचरा टाकणं, दुकानांसमोर घाण पसरवणं आणि सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाते। मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून याबाबतची पाहणी केलेली आहे। वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील नावली ते धोडप शेत रस्त्याची पावसानंतर दुरवस्था झाली आहे। रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये चिखल झाल्यानं शेतकऱ्यांना शेतामध्ये ये जा करताना मोठा त्रास सहन करावा लागतोय। प्रशासनानं तातडीनं शेतरस्ता दुरुस्त करून गैरसोय दूर करावी अशी मागणी केली जाते। साताऱ्यातील महाबळेश्वर प्रतापगड मार्गावरील खड्डे आणि रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी मेटतळे ग्रामस्थांनी खड्ड्यांमध्ये झाडं लावून अनोखं आंदोलन केलंय। मोठे खड्डे पडल्यानं पर्यटक आणि स्थानिकांना जीव धोक्यामध्ये घालून प्रवास करावा लागतोय। रस्ते दुरुस्त न केल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आलाय। नाशिकच्या येवला तालुक्यातील 38 गाव पाणीपुरवठा योजनेच्या तलावातील पाण्याच्या पातळीत मोठी घट झालेली आहे। सध्या केवळ 11 टीएमसी एमसीटीएफ पाणी शिल्लक राहिलेले उपलब्ध साठा पाहता हा पाणीसाठा 15 ऑगस्ट पर्यंतच पुरणार आहे। लोणावळ्यातील अतिवृष्टीचा जोर आता ओसरला असून शहरातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे। बुशी धरणाच्या सांडव्यावरील पाण्याचा वेग कमी झाला असला तरी पर्यटकांचा उत्साह मात्र कायम दिसतोय। खासगी शाळांवरील प्रवेश संख्या 30 लाखांनी वाढलेली आहे। दुसरीकडे इयत्ता 6वी ते 8वी आणि 9वी ते 12वी मध्ये शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढतंय। विविध राज्य सरकारी शाळांमधून 27 लाखांहून अधिक मुलं कमी झालेली आहेत। पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून पालखी मार्गावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे। या मोहिमेमध्ये महापालिकेच्या 1120 सेवकांनी सहभाग घेतला। पालखी मार्गावर 271 टन कचऱ्याचं संकलन करण्यात आलं। पुण्यामध्ये 2 दिवस पालखी दरम्यान चोरीच्या घटना घडलेल्या आहेत। 2 दिवसांमध्ये मोबाईल, सोनं, पैसे चोरीच्या घटना घडल्यात। चोरांच्या संशयित व्यक्तींमध्ये 67 महिला आणि 22 पुरुषांचा समावेश आहे।
मुंबईतील जे महानगर रक्तपेढीचा परवाना अन्न आणि औषध प्रशासनानं रद्द केला. 22 ते 23 जून दरम्यान एफडीएनं केलेल्या तपासणीमध्ये रक्तपेढीमध्ये अनेक गंभीर नियमभंग झाल्याचं निदर्शनास आले. याबाबत रक्तपेढीने समाधानकारक स्पष्टीकरण दिलं नसल्याचं स्पष्ट करत एफडीएनं ही कारवाई केलेली आहे. राज्यामध्ये अन्न औषध प्रशासनानं भेसळयुक्त आणि केमिकलपासून निर्मित केलेल्या कृत्रिम दुधावर आणि दूध निर्मिती केंद्रांवर धडक कारवाई सुरू केल्यापासून कृत्रिमरित्या दूध निर्माण करणाऱ्यांचे धाबे दणाणलेले आहेत. कृत्रिम दुधाची निर्मिती घटल्यानं राज्यातील एकूणच दूध संकलनामध्ये घट झाली आहे. दूध संकलनामध्ये सुमारे 25% घट झाली आहे. भंडाऱ्यामध्ये कृषी विभागाकडून कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईमध्ये 2.5 मेट्रिक टन बोगस खतसाठा जप्त करण्यात आलाय. जिल्ह्यामध्ये सध्या खरीपाची जोरदार तयारी सुरू असताना पवनी येथील कृषी केंद्रामध्ये 2.5 मेट्रिक टन बोगस खतसाठा मिळालेला आहे.